धुळे जिल्हा परिषद यांच्या वतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ धुळे जिल्हा क्रीडा संकुलातील इनडोअर हॉलमध्ये उत्साहात पार पडला। दिनांक 12 ते फेब्रुवारी 14 दरम्यान धुळे जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर विविध क्रीडा प्रकारांचे सामने रंगले। या स्पर्धांमध्ये वैयक्तिक तसेच सांघिक क्रीडा प्रकारांचा समावेश होता। अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत क्रीडांगण गाजवले। समारोप समारंभात सर्व स्पर्धांतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे होते। यावेळी सौ. योगिता इंगळे, अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत साबळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, जयश्री साळवे, सीताराम चौधरी, समाज कल्याण अधिकारी नितीन खंडेराय, शिक्षणाधिकारी डॉक्टर मनीष पवार, गणेश चौधरी, शशिकांत सोनवणे, प्रदीप पवार, सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी दिनेश महाले, किशोर पगारे, प्रशासन अधिकारी रंजना साळुंखे, लेखाधिकारी स्वरांजली पिंगळे आदी मान्यवर उपस्थित होते। मला जी एनर्जी आणि जो आनंद इथे सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसला, तो आनंद पाहून मला किंवा पाहणाऱ्याला जो आनंद होत होता तो खरं म्हणजे तर शब्दातच व्यक्त होत नाही। मनात आता फक्त एवढीच इच्छा आहे की जे काही समजा आता कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम झाले तर ते ओळखू वाटतच नव्हते की हे तेच चेहरे आहेत आणि हे तेच लोक आहेत म्हणून। अरे कुठून एनर्जी आली एवढी, अरे बाप रे बाप रे बाप। आणि खूप चांगलं वाटत होतं। परमेश्वराला तुम्ही हीच प्रार्थना करेन की या कार्यक्रमाच्या वेळेस, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळेस किंवा खेळण्याच्या वेळेस जो काही तुमचा चेहरा होता, जो काही आनंद होता, तसाच आनंद आयुष्यभर तुमच्या चेहऱ्यावर राहो। आणि मला सुद्धा माझ्यातर्फे ऍडिशनल सीओ म्हणून सांगतो, जर मला काही त्याच्यात योगदान देता आलं तर मी नक्कीच देईन। ऍडिशनल सीओ म्हणून नाही, पण या झेडपी मध्ये असताना जे जे काही चांगलं म्हणून करता येईल ते 100% करण्याचा मी प्रयत्न करेन। मी तुमच्या विभागाचा आहे किंवा नाही असा अजिबात विचार करायचा नाही, कारण आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे आपण आयुष्य जगत असताना प्रत्येकाच्या आयुष्यात अनंत दुःख असतात। असे दुःख असतात की आपण ते कोणाला बोलूही शकत नाही, ते आपलं आपणच जगत असतो ते दुःख घेऊन। असं कोणाला कोणताही त्रास असेल, कोणाला बोलता येत नाही असं वाटलं तर हक्काने माझ्याकडे या, मोकळेपणाने बोला, मित्र म्हणून माझ्याकडे या, मित्र म्हणून रिस्पॉन्स देईल।